महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मदत वाटपातही प्रचार। मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईकांचे फोटो। शिंदेंनी दिलेल्या किटमध्ये तेल, डाळ, टूथपेस्ट, अंथरूण, पांघरूण। सरकारी मदतीऐवजी शिंदे सरनाईकांकडून वैयक्तिक मदतीवर भर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मदत वाटपातही प्रचार। मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांचे फोटो। संतप्त शेतकऱ्यांनी तो टेम्पो परत पाठवला। धाराशिवमध्ये ग्रामस्थांचा उद्रेक। सोलापूरमधील माढा तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। यावेळी स्थानिकांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी व्यथा जाणून घेतल्या आणि काही महिलांकडून निवेदनही स्वीकारलं। मुख्यमंत्री सोलापूरच्या दारफळची पाहणी करून परतताना गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्र्यांनी आमच्या व्यथा ऐकून घेतल्या नाहीत असा ग्रामस्थांचा आरोप आहे। राहुलनगरमध्ये 700 ते 800 लोक अडकल्याचाही ग्रामस्थांचा दावा आहे। कुठलेही अधिकचे निकष लावणार नाही, आवश्यकता असल्यास निकष शिथिल करून शेतकऱ्यांना मदत करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही। दिवाळीपूर्वीच पावसामुळे नुकसान झालेल्या सगळ्यांना मदत केली जाईल, मुख्यमंत्र्यांचं नुकसानाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान आश्वासन। हिंगोलीमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते आक्रमक। पीक विमा कंपनीकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप। पीक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये जाब विचारण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत चक्क कार्यालयातील खुर्च्या आणि साहित्यांची तोडफोड केली। सोलापूरच्या निमगावातील भीषण स्थिती। एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद। शेतकरी भारत शिंदे आणि पत्नी कौशल्या शिंदेंच्या घरातील संपूर्ण साहित्याचं नुकसान। प्रशासनानं तातडीनं मदत करण्याची वृद्ध दाम्पत्याची मागणी। निमगावात एका शेतकऱ्याच्या घरातील संपूर्ण साहित्याचं नुकसान। एबीपी माझाकडे व्यथा मांडताना वयोवृद्ध दाम्पत्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा। दारफळमधील बरड वस्तीवरील 3 दिवसांपासून अडकलेल्या 22 लोकांचा अखेर प्रशासनाकडून रेस्क्यू। मुख्यमंत्री येण्यापूर्वी नागरिकांचे रेस्क्यू। प्रशासनानं एनडीआरएफच्या 2 बोटी पाण्यात सोडल्या। दारफळमधील बरड वस्तीवर बोटीच्या सहाय्यानं रेस्क्यू केलेल्या महिला 3 दिवसांपासून उपाशी। आमच्या लोकांना वाचवा, आम्ही 3 दिवसापासून उपाशी। एबीपी माझाशी बोलताना महिलांचे डोळे पाणावले। परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गोदावरी नदीची पूरस्थिती कायम। गंगाखेड तालुक्यातील धारासूरला पुराचा फटका। 60 कुटुंबांचं गावातील शाळेत स्थलांतर। महिलेवर 1 महिन्याच्या लेकराला घेऊन घर सोडण्याची वेळ। जालन्यातील गोळेगावमध्ये पंकजा मुंडे पूरस्थितीचा आढावा घ्यायला गेल्या असता महिलांना व्यथा मांडताना अश्रू अनावर। तर गावच्या पुनर्वसनासाठी मंगळवारी बैठक घेणार असल्याची पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील उपळीमध्ये अंजना नदीला पूर। या नदीच्या पुलावरून मोटरसायकल जात असताना मजूर थोडक्यात बचावला। वाहून जाताना तो एका बाजूला गेल्यानं त्याचा जीव थोडक्यात वाचला। परंडा व भूम तालुक्यातील नागरिकांना एनडीआरएफनं सुरक्षित ठिकाणी हलवलंय। काही नागरिक घरदार सोडायला तयार नव्हते, त्याची खासदार ओमराजे निंबाळकरांनी समजूत काढली। त्यानंतर नागरिक एनडीआरएफच्या बोटीत बसून सुरक्षित स्थळी रवाना झाले। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात 2 एकर मक्याची शेती पाण्याखाली। शेतकऱ्यांचं मुलाबाळाप्रमाणे जपलेलं पीक डोळ्यादेखत आडवं झालंय। फवारणी, खुरपणीसह शेती मशागतीसाठी केलेला 50,000हून अधिकचा खर्च पाण्यात, त्यामुळे शेतकरी हवालदिल। परभणीच्या सेलू तालुक्यात दुधनेच्या पुरानं प्रचंड नुकसान। सोयाबीनमधील पाणी वाहून गेल्यानं सोयाबीनमधलं पाणी पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर। मायबाप सरकारनं भरीव मदत द्यावी, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। परभणीच्या सेलू तालुक्यातील राजवाडीमध्ये पिकं जमीनदोस्त। 10 एकर जमिनीवरील कापूस, तूर, सोयाबीन जमीनदोस्त। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी त्रस्त। धाराशिवच्या परंडा भागात सीना नदीच्या पुरामुळे अजूनही घर पाण्याखाली। कांदा, ऊस पाण्याखाली। घराच्या छतावरती जनावरं बांधल्याचा शेतकऱ्यांचा व्हिडिओ समोर आलाय। अनेकांचे संसारही उघड्यावर। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील प्रभू वाडगाव गावाला जाणारा रस्ता वाहून गेला। त्यामुळे प्रशासनानं वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता करून देण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे।
लातूर जिल्ह्यातील उजनी गावातील जिल्हा परिषद शाळेत तेरणा नदीचं पाणी शिरल्यानं साहित्याचं प्रचंड नुकसान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या शाळेला भेट देणार असल्याची माहिती. धाराशिवच्या सोनारी देवस्थान परिसरातील माकडं पावसामुळे रस्त्यावर माणसांसोबत प्राण्यांचंही जनजीवन विस्कळीत. प्रशासनानं मदत करण्याची गावकऱ्यांची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून धाराशिवच्या परंडा परिसरातील पूरस्थितीची हवाई पाहणी. परंड्यातील कारंजा गावातील करळे वस्तीमध्ये शिंदे नुकसानाची पाहणी करणार. मुंगशी आणि माढा गावात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी आणि यानंतर स्थानिक नागरिकांशी संवाद साधत व्यथा जाणून घेतल्या. तर सीना नदीवरील बंधाऱ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देणार असल्याची अजित पवारांची माहिती. सोलापूर जिल्ह्यातील कोर्टी गावात जात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकसानाचा आढावा घेतला. यावेळी अजित पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. सीना नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानाची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी. विडगाव करमाळामधील शेतकऱ्यांची निवेदनं अजित पवारांनी स्वीकारली. तर सांगोल्यामध्ये नुकसानाचा आढावा घेताना शेतकऱ्यांनी अजित पवारांसोबत नुकसानाचा पाढा वाचला. गेल्या 2 ते 3 दिवसातील नुकसानाची माहिती घेऊन मदत देणार. सोलापूरमध्ये पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवारांची माध्यमांना प्रतिक्रिया. 14 सप्टेंबर नंतरच्या नुकसानाचे पंचनामे आल्यावर मदत जाहीर करणार, अजित पवारांकडून स्पष्ट. जालन्यात नुकसानाची पाहणी करताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना पूरग्रस्तांनी घेरलं. बदनापूरमधील गेवराईतला प्रकार. कृषी मंत्र्यांवर ग्रामस्थांची प्रश्नांची सरबत्ती. त्यामुळे कृषी मंत्र्यांनी काढता पाय घेतला. एका गुंठ्याचाही पंचनामा राहणार नाही. जालन्याच्या बदनापूरमध्ये दत्ता भरणेंचं शेतकऱ्यांना आश्वासन. पंचनामे केले जातील, लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल, भरणेंकडून शेतकऱ्यांना आश्वासन. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार शिवारात कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. तर पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळणार, दत्तात्रय भरणेंची माहिती. नव्या नियमानुसार अतिवृष्टीची मदत पीक कापणीनंतरच मिळणार. संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांची एबीपी माझाला माहिती. पीक विम्याची रक्कम एनडीआरएफच्या निकषांनुसारच मिळणार असल्याची माहिती. बीडच्या गेवराई तालुक्यातील धोंडराई हिरापूर गावात पंकजा मुंडेंकडून नुकसानाची पाहणी. बैलगाडीवरून बांधावर जात पंकजा मुंडेंनी नुकसानाची पाहणी केली. यावेळी अधिकारीही उपस्थित. आणि यानंतरची नंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया. जालना जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पाहणी केली आहे. गोळेगाव इथे त्यांनी शेताच्या बांधावर जात पाहणी केली. यावेळी माजी खासदार प्रीतम मुंडे, आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह कृषी अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. जालना जिल्ह्यात पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंनी ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी ट्रॅक्टर चालवला. दरम्यान शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीचं यावेळी पंकजा मुंडेंनी आश्वासन दिलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून बीडमध्ये पाहणी करण्यात आली. पुरात वाहून गेलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन शिंदेंकडून दौऱ्याला सुरुवात झाली आहे. खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर हे देखील या दौऱ्यात उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करतील, शेतकऱ्यांशी संवाद साधतील, अशी खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली. फोटो छापून मदत करणाऱ्यांना नुकसानाचं गांभीर्य समजलंय का? खासदार संजय राऊतांचा राज्य सरकारला सवाल. लोक मरतायत आणि तुम्ही त्याचं राजकारण करत असल्याची ही टीका. ठेकेदारांकडून लुटलेले पैसे तिजोऱ्या मोकळ्या करा, मदत करा, राऊतांचा हल्लाबोल. केवळ पिकं नाही, शेत, माती, जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे पुढच्या अनेक पिढ्यांचं नुकसान झालंय. त्यामुळे मराठवाड्यातल्या पूरग्रस्तांना तातडीनं 10,000 कोटींची मदत जाहीर करा, खासदार संजय राऊतांची मागणी. विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेता नसणं हा जनतेचा आक्रोश दडपण्याचा प्रयत्न. संजय राऊतांचा हल्लाबोल. मोदी, शहा, फडणवीसांचा लोकशाही विरोधात कट. त्यांनी विरोधी पक्षनेता होऊ दिला नाही, राऊतांचं टीकास्त्र. अस्मानी संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना मंत्री छगन भुजबळ यांचा मदतीचा हात. भुजबळांकडून शेतकऱ्यांसाठी 1 महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याची घोषणा. उद्या नाशिकच्या येवल्यामध्ये नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करणार. आमदार सुरेश खाडे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 लाखांची मदत. मुख्यमंत्र्यांना मुंबईत देणगीचा धनादेश सुपूर्द. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी सुरेश खाडे यांचे आभार मानले.
लाडक्या बहिणींना ज्याप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी न करता मदत केली तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही पंचनामे न करता तातडीनं मदत करा, एकनाथ खडसेंची राज्य सरकारकडे मागणी. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग अजूनही बंद असून दक्षिण भारतातून सोलापूर मार्गे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. सीना नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं वाहतूक बंद असल्याची माहिती. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या अर्जुनसोंड गावातील पांढरे वस्तीतील अनेक घरं पाण्याखाली. सीना नदीला आलेल्या महापुराची भयावह दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. सोलापुरात मुसळधार पावसामुळे सीना नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ. रेल्वे पुलापर्यंत पाणी पोहोचल्यानं सर्व रेल्वेंचा वेग प्रति तास 30 किलोमीटर करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या सूचना. सोलापुरातील पूरस्थितीचा रेल्वे सेवेला कमालीचा फटका. कुर्डुवाडी ते लातूर रेल्वे अनिश्चित काळासाठी बंद. तसंच सोलापूर ते मुंबई अप आणि डाऊन रेल्वेगाड्या 2 तास उशिरानं. सोलापुरात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेकडो कुटुंबांचे संसार पाण्याखाली. अनेकांची घरं पाण्याखाली बुडाल्यानं नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. सोलापुरातील माढ्यात तब्बल 48 तासानंतर पुराच्या पाण्यातून कुटुंबाचं सुखरूप स्थलांतर. गेल्या 2 दिवसांपासून हरी मुसुळे यांचं कुटुंब पुराच्या पाण्यात अडकलं होतं. अखेर त्यांना बाहेर काढण्यात यश आलंय. सोलापूर जिल्ह्यात पूरस्थिती कायम असल्यानं सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजही काही भागातील शाळांना सुट्टी. उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी आणि अप्पर तहसील कार्यालय, मंद्रुप भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. सोलापूरच्या माढा तालुक्यातील केवड गावामध्ये तब्बल 16 तास झाडावर अडकलेल्या कुबेर धर्मेंची सुटका. सीना नदीच्या पुरामुळे त्यांनी झाडावर आश्रय घेतला होता. विठ्ठलाच्या कृपेमुळे आपला पुनर्जन्म झाल्याची धर्मेंनी भावना व्यक्त केली आहे. धाराशिवमध्ये एनडीआरएफच्या पथकाकडून 182 तर सैन्याकडून जवळपास 100 लोकांची सुखरूप सुटका. धाराशिवसह बीड, सोलापूर आणि अहमदनगर या भागामध्ये बचाव पथकाकडून मोठ्या प्रमाणात लोकांचं रेस्क्यू. मराठवाड्याची जीवनदायिनी गोदावरी नदीची पूरस्थिती. 25 गावांचा संपर्क तुटला. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याच्या परिसरातून ड्रोननं गोदावरीचं रौद्र रूप दिसतंय. परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीची दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम. गंगाखेड पालमधील 10, मानवतमधील 1 आणि पाथरीमधील 14 गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच. तर पुरामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. महायुतीतील 3ही पक्षाचे मंत्री आज अहिल्यानगर दौऱ्यावर. दत्तात्रय भरणे, शंभूराज देसाई आणि राधाकृष्ण विखे पाटील नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेणार. 3ही पक्ष आपापल्या पद्धतीनं जनतेसमोर जाण्याचा प्रयत्न करत नाहीत ना, राजकीय वर्तुळात चर्चा. भुसावळच्या वरणगाव परिसरातील भोगावती नदीला पूर. वरणगाव, पिंपळगाव, वाचेगाव आणि तळवेल शेतशिवारात पाणी शिरल्यानं पिकांचं अतोनात नुकसान. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.